आपण ऐकत आहात मराठी ई साहित्य क्षेत्रामध्ये बेस्ट प्रॉमिसिंग ऑथरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित लेखक निमिष सोनार यांनी लिहिलेली निर्णय ही कथा ऑडिओ बुक स्वरूपात. लेखक निमिष सोनार, वाचन स्वर वैशाली दहिवतकर. ऑडिओ बुक अर्थ मराठी ई साहित्य प्रकाशक. मी अभिजित, आमच्या कंपनीचा न्यूयॉर्कमधील प्रोग्राम डायरेक्टर. आमची मल्टीनॅशनल कंपनी ट्री रूट सर्व्हिसेस ही बँकिंग सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील मोठी कंपनी. न्यूयॉर्कमधील एका उंच व्यापारी इमारतीतल्या 36व्या मजल्यावरच्या आमच्या ऑफिसमध्ये खुर्चीवर मी बसलो होतो आणि समोर लॅपटॉपवर एक ईमेल आलेला होता. त्याकडे बघत विचारात गडलो होतो. त्यातील 27 नावे मी पुन्हा पुन्हा वाचत होतो आणि त्यातील 9 नंबरचे नाव बघून अस्वस्थ होत होतो. खुर्चीवरून उठून मी उभा राहिलो आणि काचेच्या खिडक्यातून बाहेर पाहू लागलो. आज मला कसलीच कमतरता नव्हती. माझी एक मुलगी विशाखा अमेरिकेतच प्रोफेसर आणि दुसरी अजून शिकत होती. माझी पत्नी अनिता एका ऑडिट कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर. मॅनहॅटनमध्ये पार्क ॲव्हेन्यू सारख्या भागात आमचे 3 बेडरूमचे घर आणि त्यात भर म्हणून सध्याच्या जॉबमध्ये आणखीन पदोन्नतीची शक्यता होती. ती पदोन्नती या आलेल्या ईमेलवर अवलंबून होती. पण पदोन्नती मिळायची असेल तर या ईमेलमुळे आता मला एक निर्णय घ्यावा लागणार होता आणि आलेल्या ईमेलला कंपनीला अपेक्षित असा एक रिप्लाय देणे आवश्यक होते. पण त्याऐवजी मी खिडकीतून न्यूयॉर्कमधील उत्तुंग इमारतीकडे बघत उभ्या उभ्या मनाशी अतिशय वेगळाच निर्णय घेऊन टाकला. त्या निर्णयाची अंमलबजावणी आताच करायची असा निश्चय करून वेगाने मी पुन्हा माझ्या खुर्चीवर येऊन बसलो. झपाटल्यासारखा लॅपटॉप पुढे ओढला आणि एक नवीन ईमेल लिहिण्यासाठी विंडो ओपन केली आणि टाईप करू लागलो. कशाबद्दल होता तो नवा ईमेल? मी असा कोणता वेगळा निर्णय घेतला ते सांगण्याआधी अनेक वर्षापूर्वी काय घडले ते मला सांगावे लागेल. अभियांत्रिकीला मी 4ही वर्ष हॉस्टेलमध्ये राहिलो. हॉस्टेलवर आमचा 6 जणांचा एक असा ग्रुप होता जो पुस्तकातला कोणताही मुद्दा संपूर्णपणे समजून घेण्यावर विश्वास ठेवत असे. त्यामागचे लॉजिक समजून घेण्यात आमचा विश्वास असायचा. आमच्यापैकी कोणीही कधीही पाठांतर केले नाही. आमचा एक विषय असा होता की ते शिकवायला कॉलेजमध्ये चांगले प्राध्यापक नव्हते. एक आले पण ते 1च महिना टिकले. काही काळ कुणीही प्राध्यापक नव्हते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आम्हाला तो विषय नीट समजलाच नाही. त्यावेळेस ऑनलाईन शिकायला गुगल, इंटरनेट, यूट्यूब हे सगळं नव्हतं. पण आमच्या ग्रुपमधला किशोर हा लायब्ररीमध्ये जाऊन वेगवेगळ्या लेखकांची अनेक पुस्तकं दिवस रात्र वाचून ते मुद्दे स्वतः समजून घ्यायचा, त्याच्या नोट्स काढायचा आणि मग नंतर सोपे करून सगळ्यांना सांगायचा. काही जण तर किशोरने काढलेल्या नोट्सच्या झेरॉक्स करून फक्त त्यातूनच पास व्हायचे. इतर कोणतीही पुस्तकं न वाचता. किशोरलाही सगळ्यांना मदत करायला आवडत असे. तर त्या धड शिक्षक न लाभलेल्या आणि बरेचसे कन्सेप्ट नीट क्लिअर न झालेल्या विषयाच्या परीक्षेच्या आदल्या रात्री मला प्रचंड टेन्शन आले होते. मला पेपर द्यायची इच्छाच होत नव्हती. मी आणि किशोर मिळून त्या विषयाची भरपूर संदर्भ पुस्तकं वाचून संशोधन केलेले होते. आम्हाला जेही समजले ते अनेकांनाही आम्ही समजावून सांगितले होते. पण आयत्या वेळी हॉस्टेलवरील काही जणांनी मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका माझ्यासमोर अचानकपणे ठेवल्या. अत्यंत कठीण होत्या त्या. ते बघून आम्ही पास होणे तर सोडाच, पण 20 ते 25 मार्क्स सुद्धा मिळवू शकू की नाही अशी मला शंका यायला लागली. ते जुने पेपर घेऊन मी तडक किशोरच्या रूमकडे निघालो आणि त्याच्या टेबलवर सगळे पेपर आदळले. त्याने चमकून वर पाहिले. मी म्हणालो, यार मला नाही वाटत मी उद्या पेपर देऊ शकेल. हे बघ मागच्या वर्षीचे काही पेपर. किशोरने पेपर वरवर बघितले, चाळले. मग चेहऱ्यावरची शांती ढळू न देता तो म्हणाला, हा यार पेपर खूप कठीण आहेत खरे, पण यावर्षी सुद्धा असाच कठीण पेपर येईल असेही नाही. मी त्यातील 2 पेपर डोळ्यासमोर नाचवून पुन्हा आदळले आणि म्हणालो, अरे बघ, या 10 पेपरपैकी फक्त हे 2च पेपर सोपे आहेत. सोपे म्हणजे फक्त पास होण्यापुरते. अरे टेन्शन नको घेऊस, यावेळेस 100% सोपा पेपर येणार बघ. नाही रे, मला तर वाटतंय हा विषय सोडून द्यावा. पुढच्या वर्षी आणखी नीट अभ्यास करून मग पेपर द्यावा आणि चांगला स्कोर मिळवावा. तेव्हा कदाचित एखादा चांगला शिक्षक शिकवायला आलाच तर त्या बॅचकडून आपल्याला न समजलेला भागही समजून घेता येईल. अरे मित्रा,
परीक्षा टाळण्याचा विचारही करू नकोस. एकदा का अशी सवय लागली ना की तीच कायम राहते. आता जेवढा वेळ हातात आहे तेवढा वेळ आपण अभ्यास करूया. आपल्याला जेवढे येते, जेवढे समजले आहे त्याचीच नीट तयारी करू जाऊया. पण पेपर सोडून देण्याचा विचारही मनात आणू नकोस. पहिल्या वर्षाचे विषय शक्यतो पहिल्याच वर्षी निघाले तर चांगले. पहिल्या वर्षाला जर एखादा विषय राहिलाच तर तो पुढे आपला पाठपुरावा करत राहतो, अगदी शेवटपर्यंत. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस लागतो ना, तसेच. आणखीन नवीन विषय जोडीला त्यात येत राहतात. परत करून टाकते सगळे मागचे पेपर त्यांना. त्या पेपरकडे पाहूही नकोस. त्याचे म्हणणे मला सकारात्मक वाटले आणि खूप पटले. मग आम्ही दोघांनी रात्रभर त्याच्या रूमवर 2 वाजेपर्यंत अभ्यास केला. आम्हाला जेवढेही समजले होते ते सर्व आम्ही नीट अभ्यासले. मग हळूहळू डोळ्यांवर झापडं यायला लागली आणि झोप लागली. दुसऱ्या दिवशी प्रचंड दडपणाखाली परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला. आम्ही सर्वजण प्रश्नपत्रिका हातात पडण्याची वाट पाहत होतो. ती अखेर मिळाली आणि बहुतेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. पेपर प्रचंड सोपा होता आणि गंमत म्हणजे त्या विषयात मला त्यावर्षी सगळ्यात जास्त मार्क मिळाले, किशोरपेक्षाही जास्त. इतकेच नाही तर कॉलेजमध्येही मी पहिला आलो. अर्थात किशोरला त्याचे वाईट वाटले नाही, तो मत्सरी नव्हता. त्यानंतर मी पुढे कधीही कोणता पेपर सोडून देण्याचा विचार केला नाही. समजा यावेळेस मी हा पेपर सोडून दिला असता तर किती पश्चातापाची पाळी आली असती याचा विचारही करवत नाही. आता सोपा आल्याने कदाचित पुढच्या वेळेस कठीण पेपर आला असता तर. पण मी खूप मोठ्या संकटातून वाचलो. माझ्या पेपरने देण्याच्या निर्णयापासून मला किशोरने परावृत्त केले होते. अभियांत्रिकीच्या 3ऱ्या वर्षाला असताना किशोरच्या खाजगी आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. अशा घटना त्याच्या आयुष्यात घडल्या की मी त्या इथे सांगूही शकत नाही. असे कुणाही सोबत न घडो. ती उलथापालथ इतकी प्रचंड होती की त्याला 3 पेपरच देता आले नाहीत. मला प्रचंड वाईट वाटले, परंतु माझा नाईलाज होता, कारण तो परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस आधी घरी गेला होता आणि 3-4 पेपर होऊन गेल्यानंतरच हॉस्टेलवर परतला. ते राहिलेले पेपर त्याने शेवटच्या वर्षी दिले. अर्थात तोही माझ्यासारखा इंजिनिअरिंग फर्स्ट क्लासने सुटला, परंतु शेवटच्या वर्षी पुन्हा एक विषय राहून गेल्याने तो त्याने नंतर दिला. ह्याच एका कारणामुळे, म्हणजे सलग इंजिनिअरिंग न सुटल्यामुळे त्याची कुवत असतानाही त्याला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांनी नाकारले. मग तो छोट्या मोठ्या कंपनीत अनुभव घेत राहिला. मध्येच त्याने घरच्या समस्यांमुळे नोकरी सोडली आणि कालांतराने पुन्हा नोकरीच्या शोधार्थ भटकत राहिला. दरम्यान अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी इन्फोसॉफ्टमध्ये माझी निवड झाली. माझे संभाषण कौशल्य, आत्मविश्वास आणि ज्ञान हे कारण तर त्यामागे होतेच, पण अजून एक कारण होते की मी एकाही वर्षी एकाही विषयात नापास झालेलो नव्हतो. काही मोठ्या कंपन्या फक्त अशाच उमेदवारांना प्राधान्य देतात. नंतर मी किशोरशी संपर्कात होतो, पण माझे लग्न, कुटुंब आणि काम यात मी गुंतत गेलो. मग मी अधिक चांगल्या प्रोफाईलसाठी कंपनी बदलली आणि ट्री रोड सर्व्हिसेसला जॉईन झालो. मग कालांतराने माझे तिथे चांगले बस्तान बसले. स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली. काही दिवसांनी मला कळले की एका किचकट स्वरूपाच्या प्रोजेक्टसाठी ॲनालिस्ट हवा होता. जे काम फक्त किशोर करू शकेल हे मला माहीत होते. मी किशोरला त्याचा बायोडेटा पाठवायला सांगितले. त्याला इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आले. इंटरव्ह्यू घेणारा माझा परिचयाचा होता. त्याने आधी त्याच्या शैक्षणिक रेकॉर्डबद्दल थोडी नापसंती दाखवली, पण मी हमी घेतली आणि किशोरची इतर विशेष कौशल्य चांगले असल्याचे सांगितले. किशोर सिलेक्ट झाला. त्याला चांगला पगार आमच्या कंपनीने देऊ केला. त्याने माझे खूप आभार मानले. किशोरसाठी काहीतरी करायला मिळाले याचे मनाला समाधान लाभले. कंपनीलाही किशोरमुळे खूप फायदा झाला, कारण त्याने संधीचे सोने केले. नंतर मला कळले की त्याच्या घरच्या समस्या आता बऱ्यापैकी मिटल्या आहेत. नंतर त्याचे लग्न झाले आणि मुले होऊन सुखी संसार सुरू झाला. एकदा कुटुंबासह तो घरी सुद्धा येऊन गेला. कालांतराने मी न्यूयॉर्कमध्ये सेटल झालो. बरीच वर्षे निघून गेली. एके दिवशी अचानक ती बातमी आली. 3 मोठ्या जागतिक बँकांनी एकाच वेळेस दिवाळखोरी जाहीर केली. त्यामुळे त्यावर आधारित उद्योग तसेच त्यात गुंतवणूक करणारे रस्त्यावर आले. बँकिंग सेक्टरमध्ये मंदीची लाट आली. IT कंपन्यांना मिळणारे प्रोजेक्ट कमी झाले. कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे पगार देणे कठीण होऊ लागले. आमच्या CEOंनी प्रत्येक विभागातील HRना आदेश दिले की विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त पगार असलेल्या लोकांची दरवर्षी यादी करा. त्यांची खरंच कंपनीला किती गरज आहे ते ठरवा. नसेल तर त्यांना घरचा रस्ता दाखवा आणि दरवर्षी किमान 25 ते 30 जणांना कामावरून कमी करा. त्यांच्या वाट्याचे काम कंपनीत जे शिल्लक कर्मचारी आहेत त्यांना द्या.
त्यांनी जास्त जबाबदारी घ्यायला नाही म्हटले तर त्यांनाही परफॉर्मन्स घसरला या नावाखाली घरचा रस्ता दाखवा. यादीतील प्रत्येकाचे अनेक डिटेल्स त्यात होते. HR म्हणजे मनुष्यबळ विभाग माझ्या कन्फर्मेशन देणाऱ्या परतीच्या ईमेलची वाट बघत होता. मला आलेल्या त्या ईमेलमधील निवडक 27 जणांपैकी 9 नंबरचे नाव किशोरचे होते. अजून त्याला हे माहीतही नव्हते की त्याला कंपनीतून काढण्यात येणार आहे. मी सहज त्याच्याशी फोनवर बोललो होतो तेव्हा मला कळले की त्याने नुकतेच गृहकर्ज घेतले होते आणि हप्ते सुरू झाले होते. त्याचा सध्याचा भारतातला प्रोजेक्ट आता माझ्या विभागात येत होता. त्या ईमेलवर माझे पुष्टीकरण गेले की सगळे 27 जण कंपनीतून कमी होणार होते. हे एक दुष्टचक्र होते. एक सुपात होता तर दुसरा जात्यात भरडत असताना दिसत होता. जर मी लोकांना कमी करू शकलो नाही तर माझी नोकरी जाण्याची शक्यता होती. कारण कमीत कमी मनुष्यबळ वापरून जास्तीत जास्त काम करून घेणे हेच आमच्यासारख्या विभाग प्रमुखांचे कौशल्य होते. त्यावरच आमच्या वार्षिक कामगिरीचे मूल्यमापन होत होते आणि मी तसे करू शकलो तर मला प्रमोशन मिळणार होते. काय करावे? फक्त किशोर वगळून इतर जणांना काढून टाकण्याचे पुष्टीकरण द्यायचे का? नाही, पक्षपात केल्यासारखे झाले असते. किशोर माझ्या रेफरन्सने आला आहे याची नोंद HR कडे होतीच. किशोर सारखेच इतर जण सुद्धा चांगले काम करणारे होते. कसेही करून दरवर्षी ठराविक कर्मचारी काढायचेच म्हणजे ले ऑफ करायचेच असे धोरण कंपनीने अवलंबले होते आणि त्याला काही इलाज नव्हता. मला आता हा खेळ नको होता. आता बस. मग मी तो एक निर्णय घेतला. त्या सर्व जणांना काढून टाकण्याच्या ईमेलला पुष्टी देणारे ईमेल न करता मी एक नवीन ईमेल लिहिला. त्यात मी माझ्या रिपोर्टिंग मॅनेजरकडे राजीनामा दिला आणि व्यवसाय करण्याचे ठरवले. व्यवसायाचा भागीदार म्हणून मी किशोरला घ्यायचे ठरवले. किशोरच्या तांत्रिक कौशल्याचा मला पुढे खूप उपयोग होणार होता. इतर जणांच्या ले ऑफचा निर्णय जो नवीन प्रमुख येईल तो घेईल. मला आता त्याला कारणीभूत ठरायचे नव्हते. राजीनाम्याचा ईमेल दिल्यानंतरच मग मी पत्नी, मुली आणि किशोर यांना माझा निर्णय सांगितला. किशोरलाही राजीनामा द्यायला सांगितला आणि सगळी व्यवस्था झाल्यावर त्याला कालांतराने न्यूयॉर्कला बोलावून घेतले बिझनेसच्या प्लॅनिंगसाठी. होय, बरं, काही निर्णय असे काही क्षणातच घ्यायचे असतात. वैशाली दैवतकर यांच्या वाचन स्वरात आपण ऐकत होतात निमिष सोनार लिखित अर्थ मराठी प्रकाशित कथा निर्णय. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रकरण कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा. पुढील प्रकरणांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या पुढील प्रकरणासह.